आता येईल आवाज. आता येतो का आवाज? खूप उत्कृष्ट सुंदर असा असा शॉट षटकार. मारलेला आहे विनायकनी, खूप उत्कृष्ट सुंदर शॉट षटकार. मारलेला आहे. आता येतो का आवाज? 3 बॉल 20 रन 2 विकेट. थोडंच येतोय. आता यायला लागलं ना प्रॉपर? आता प्रॉपर येतोय ना? हा ठीक आहे. नो बॉल टाकलेला आहे. 1 रन धावून काढलेले आहे. नो +1. संघाची धावसंख्या 22. सावरकर तुझी ओव्हर आहे. 4 बॉल 23 रन. खूप सुंदर असे 6 मारलेला आहे विनायक यांनी. विनायक देवेन हे खूप यांच्या चांगले खेळत आहे. हाईटला देखील हा बॉल सापडलेला नाहीये. विनायक हे देवेन पहिल्या माळ्यावर, षटकार दुसऱ्या माळ्यावर. विनायक हे थांबून खेळत आहे. खूप सुंदर विनायक, चांगली बॅटिंग होते तुमची. विनायक हे आता रन आउट होता होता वाचलेले आहेत. 2 ओव्हर कोऑर्डिनेशन मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. 2 ओव्हर 29 धावा 2 विकेट. 4 ओव्हर अजून टाकायच्यात मराठा फायटर्सना. बघू नेक्स्ट बॉलर कुठला येतोय. 2 ओव्हर 29 रन. 2 ओव्हर ओव्हर 29 रन. विनायक यांचे वैयक्तिक विनायक यांचे वैयक्तिक 15 धावा 7 बॉलमध्ये. नेक्स्ट बॉलर आनंद. राईट आर्म ओव्हर 6 टू गो. बॉल काही सापडलेला नाही बॅट्समनला. एजे हे आता 6 मारायला जात होते पण खूप विशाल मोरे एक्साइटमेंट मध्ये छोट्या छोट्या चुका करताना आणि संघाला त्याचं ते तर 6 मारायला जात होते एजे, पण नाही बसलेला आहे त्यांच्याकडनं. एज लागलेली. आउटसाइड एज. सिंगल विनायक आलेले आहेत. आता विनायक आलेले आहेत. बघू विनायक काय करतात. वैयक्तिक 15 धावा विनायक यांच्या. कॅच सोडली, मॅच सोडली. राजांनो काय करताय. आनंद दादानी खूप महत्वाची कॅच बॉल. सोडलेली आहे. 30 रन. अतिरिक्त धाव आणि वाईड वाईडच्या भेटलेला आहे. रूपाने. 2 ओव्हर 2 बॉल 31 धावा. आनंद दादानी खूप चांगला बॉल दिलेला विनायकला, पण विनायक त्याचा काय करू नाही शकले. विनायक त्या बॉलचा काही चांगला उपयोग नाही करू शकले. 2 ओव्हर 3 बॉल 32 धावा. 3 टू गो. अतिरिक्त धाव वाईड बॉल भेटलेला आहे. वाईडचा इशारा. 3 बॉल 33. खूप सुंदर असा शॉट मारलेला आहे आणि दीपेश भानुशाली यांनी खूप सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. प्रथमेश सावरकर मैदानात नेक्स्ट बॅट्समनच्या रूपाने आलेला आहे. तेजस टायगर यांचे मेन बॅट्समन उतरलेले आहेत. मागच्या प्रथमेश मॅच मध्ये सावरकर. नॉट आउट 39 रन केले होते. बघू या मॅच मध्ये काय करतायत. प्रथमेश सावरकर यांना शेवटपर्यंत खेळायचं आहे. प्रेशर आनंद वरती. अंपायरशी तुम्ही नाही करू शकत. आउट. प्रथमेश सावरकर हे आउट झालेले आहेत. कॅमेरामध्ये मला वाटलं नाही होतं क्या कॅमेरामॅनने देखील. हार्ड लक प्रथमेश यांचं. मागच्या मॅचमध्ये नॉट आउट 39 रन केले होते. 4 षटकार मारले होते. आता पहिल्याच बॉलला विकेट देऊन बसलेत. त्यांना वाटलं नो बॉल आहे म्हणून त्यांनी ओढला आणि कॅच घेतली हातात. पण अंपायर आपले BCCI अप्रूव्ड अंपायर आहेत. त्यांनी उत्कृष्ट अशी डिसिजन दिलेला आहे. त्यांनी बॉलचा टप्पा देखील दाखवलेला आहे की बॉल कुठे पडला होता. त्यामुळे
5 बॉल 33 रन. आणखी एक विकेट घेतलेला आहे आनंद यांनी. केतनच्या हातात अलगद कॅच देऊन बसलेले आहेत रुपेश. आनंद दादा यांची खूप सुंदर अशी बॉलिंग चालू आहे. ओ हो. हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक. विशाल यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आनंदने भेटत आहे. hat-trick आनंद दादाला घेतलेली आनंद दादाला 500 रुपये असं एक बक्षीस भेटत आहे. पहिली हॅट्रिक. पहिली हॅट्रिक घेतलेली आहे. WPL ची पहिली हॅट्रिक घेतलेली आहे आनंद सीझन 3 ची दादांनी. पहिली हॅट्रिक. आनंदने ऑन द स्पॉट कॅच दिलेली आहे. बिर्याणी खा बिर्याणी. आता त्याच्या याच्यावर सोडून देईन तुला खर्च. ऑन द स्पॉट तोंडात. हा? सावरकरचा काळा पाणी झाला. ती पनीर आहे ना पनीर ते सोडून देईन तुला त्याच्यामध्ये. 3 ओव्हरच्या अंती स्कोर बोर्ड आहेत 33 रन. 4 विकेट का 5 विकेट. 5 विकेट 33 रन 3 ओव्हरच्या अंती. नेक्स्ट 3 ओव्हर बाकी आहेत. विनायक वरती पूर्ण जबाबदारी आहे. बघूया केतन काय करतायत. खूप सुंदर शॉट असं मारलेला आहे षटकार. विनायक यांनी. विनायक तुम्ही जर थांबले तर परत मॅच मध्ये याल. थांबून खेळा. षटकार मारलेला आहे. 39 रन 3 ओव्हर 1 बॉल. तीन ओव्हर 2 बॉल 40 रन. राहुल इंगळे स्वतः कॅप्टन आता ओपनिंगला पहिला आलेले षटकार आहेत. खाल्ल्यानंतर चांगलं असं कमबॅक केलेलं आहे कॅप्टन केतन स्वतः यांनी. उतरलेले आहेत आता. बघूया राहुल इंगळे कप्तान काय करतायत. बॅट जमिनीला घासली. राहुल आणि- इंगळे यांनी एका रनाने आपली सुरुवात केलेली आहे. 1 रन ने खाता खोललेला आहे. उत्कृष्ट असा स्वीप शॉट मारलेला आहे. केतन यांची खूप उत्कृष्ट बॉलिंग अशी चालू आहे. 4 बॉल खूप 42 रन. सुंदर बॉलिंग. 4 बॉल 42 रन 2 बॉल बाकी. पहिला षटकार खाल्ल्यानंतर उत्कृष्ट कमबॅक केलंय. प्रत्येक बॉलला एकच धाव दिलेली आहे. बघूया राहुल इंगळे काय करतायत. 5वा बॉल. हवेत बॅट नो फिरवली. बॉल फ्री हिट. बॉलचा अंदाज नाही. हवेत बॅट फिरवलेली आहे. कॅच सोडली देवेन पाटील यांनी. 5 बॉल झालेले आहेत. 44 धावा. 1 टू गो. बघूया विनायक काय करतायत. शेवटचा बॉल घेऊन येत आहेत केतन त्यांच्या वैयक्तिक 4थ्या षटकाचा. 4थ्या षटकाचा शेवटचा बॉल. परत एकदा मिस. विशाल मोरे यांनी नको ते केलंय पण केतन आणि यांनी अतिरिक्त धाव दिले. खूप सेन्सिबल बॉलिंग टाकलेली आहे. केतन यांनी खूप प्रेशर सेन्सिबल बनवला बॉलिंग होता. टाकलेली आहे आणि चांगली बॉलिंग टाकलेली आहे. डॉट बॉल काढला होता. स्कोर काय स्कोर झालेला बोर्ड आहे 4 ओव्हर मध्ये 45. 4 ओव्हर चार ओव्हर 45 रन 45. 5 विकेट. 4 ओव्हर 45 रन 5 विकेट. दीपेश बघूया आता दीपेश उतरलेले काय आहेत. करतायत. 3 विकेट घेत आहेत का आनंद यांच्यासारखे. आता बॉलिंगला दीपेश भानुशाली हे उतरलेले आहेत. ते विशाल मोरे बरोबर काहीतरी डिस्कशन करतायत. रनर नाही ना. रनर नाही. अरे मॅचच्या रूल मध्ये लिहिले तिथे. रूल मध्ये लिहिले. पण रूल मध्ये लिहिलेलं आहे की रनर ठेवू शकत नाही. रनर ठेवू शकत नाही असं रूल बुक मध्ये लिहिलेलं आहे. आता माहिती नाही काय पंचायत काय करतायत ते. कमिटीचं हे डिसिजन घ्यावे. दीपेश भानुशाली गपचूत हसत आहे. नाही. आदी पाटील यांनी बिर्याणी खाऊन घेतलेली आहे. आधी त्यांच्या बाजूला चंदन हा बसलेला आहे. बघूया कमिटी काय डिसिजन घेते.
कमिटी बिर्याणी घेऊन आले स्वतःची. जेवणावरून उठवले कमिटीला. अतुल पाटील, अतुल यादव आणि हेमंत मिश्रा यांनी कृपया डिसिजन द्यावं. रूल्स आता फॉलो झालेले आहेत. रनर काढलेला आहे. ठेवू शकत, रिटायर्ड होऊ शकता. रनर नाही होऊ शकत. स्कोर काय झालेला आहे? 45. 4 ओव्हर 45 धावा. 4 ओव्हर 4 ओव्हर्स 45 रन्स. 5 विकेट. आता परत विचारू नका. सतेज यांनी नवीन घर घेतले सावरकर नगरवरून. ते थेट पनवेलला गेलेत. चौथं षटक दीपेश भानुशाली. विनायक यांनी खूप सुंदर रन दिलेला आहे. फुल डाईव्ह करून रन घेतलेला आहे. माहिती मी वाचला होता ना. नाही सगळं आहे भाई. नाही म्हणजे नाही. दुसरा दीपेश भानुशालीने खूप सुंदर बॉलिंग असं टाकत आहे. रिटायर्ड हट होऊन परत येऊ शकतात बॅट्समन. नो बॉल भेटलेला आहे. बॅट्समन थकले असतील तर रिटायर्ड हट होऊन परत येऊ शकतात. नो बॉल भेटलेला आहे. फ्री हिट. पण रनर नाही ठेवू शकत. खूप सुंदर शॉट असा मारलेला आहे. मी थकलेलो नाही हे राहुल इंगे यांनी दाखवून दिले. हेच राहुल इंगळे होते जे रनर ठेवत होते आणि हेच राहुल इंगळे ज्यांनी खूप चांगला शॉट मारलेला आहे. राहुल इंगळे तुम्ही फिट आहात. 4 बॉल 54 धावा. 2 बॉल बाकी 5व्या षटकातले. बोल्ड दीपेश भानुशाली खूप सुंदर बॉल केलेला टाकलेला आहे आणि विनायक हे आउट झालेले आहेत. विनायकची एज लागली पण विनायक हे खूप चांगले खेळलेले आहेत. खूप चांगले खेळले आहेत. मारून बॉल त्यांनी बॅटिंग खूप सेन्सिबल केलेली आहे आणि इथपर्यंत स्कोर हा फक्त विनायक यांनी आणलेला आहे. आणि म्हणजे ज्याची गरज नाही ते सुरत एक्सप्रेस बॉलिंग मध्ये. सुरत एक्सप्रेस बघू बॅटिंग मध्ये बुलेट ट्रेन धावते का. बॉलिंग मध्ये सुरत एक्सप्रेस आहे आणि बॅटिंग मध्ये स्लो ट्रेन आहे. मला कोणीतरी बोललं लगान टीमचा कचरा. शहापूरची स्लो ट्रेन. अच्छा मेगा ब्लॉक आहे का. मेगा ब्लॉक वाली ट्रेन आहे. नो बॉल. बॉल उत्कृष्ट होता. कॅच उत्कृष्ट होती पण नो बॉल. शेवटचा चेंडू. जिगी यांनी खूप सुंदर शॉट मारलेला आहे. जिगीने खूप सुंदर शॉट आणि कडक शॉट मारलेला आहे पण एकच रन भेटलेला आहे. काही फायदा नाही. स्कोर आहे 56 धावा. जिगीने हा खूप सुंदर आणि कडक शॉट मारलेला आहे आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येत आहे. एकच रन भेटलेला आहे. 18 नंबर जर्सी देवेन 56. 5 ओव्हर 56. अजूनही तुमच्या हातात मॅच आहे. स्कोर बनवा. 5 ओव्हर 56. बॉलिंग मध्ये मॅच काढा. मगाशी देखील अर्बन स्मॅशर्सने खूप कमी धावसंख्येचा जो सामना होता मराठा फायटर्स बरोबर आउट झालेला आहे. थकलेला बॅट्समन होता. थोडक्यासाठी आउट झालेला आहे. शेवटचा नाही सेकंड लास्ट बॅट्समन आलेला आहे क्रीज मध्ये. राजेश देवेन पाटील यांचं दुसरा बॉल. या WPL च्या टुर्नामेंट मध्ये खरे जे डेडिकेशन घेत आहेत ते हेमंत आणि अतुल आहेत. तिसरा चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू. 5 बॉल 59 धावा. 4 बॉल 59 धावा. 5 बॉल 60 धावा. 60 रन झालेले आहेत. शेवटचा चेंडू राहिलेला आहे. राजेश काय टू गो. लास्ट बॉल.
विशाल मोरेने शेवटचा चेंडू व्यवस्थित पकडून व्यवस्थित प्रकारे स्टंपिंग घेतलेली आहे. 61 टू विन याच्या आहे. आधी खूप वाईट असं यष्टी रक्षण त्याने केलं नाही होतं. पण तेजस टायगरने पण खूप सुंदर रन केलेले आहेत, चांगले रन केलेले आहेत. राहुलने बघू आता थकलेला मराठा असताना फायटर काय देखील करतायत. षटकार मारला होता. मराठा फायटर्सला जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. बघूया बॅटिंगला कोण येत आहेत. नेहमीप्रमाणे अंकितच येत असतील. अंकित आणि संकेत. बघूया या 61 धावा कशा प्रकारे चेस करतायत. 36 बॉला मगाशी जर बघितलं अर्बन स्मॅशरने मराठा फायटर्सच्या नाकीनं आणले होते. बघूया आता तेजस फायटर्स पुन्हा ते करतायत का. निओ यांनी जर्सी काढलेली आहे. बिर्याणी खाऊन घरी जावं. निओ यांनी बिर्याणी खाऊन घरी जावं. निओ यांनी गणपती बाप्पा मोरया. असंच चालू आहे आमचं. तो त्याला उलटा त्रास नाहीये काय. त्याला उलटा कुठे त्रास आहे निओला. नेहमीप्रमाणे पूर्ण सीझन मध्ये पहिलं ओव्हर आणि उत्कृष्ट असं पहिलं ओव्हर घेऊन परत आलेले आहेत राजेश पांडे. राजेश प्रदीप पांडे यांची आतापर्यंत जी जर कारकीर्द बघितली तर मराठा फायटर मधनं अंकित आणि संकेत उतरलेले आहेत. पहिलं षटक घेऊन येत आहे. डीजे स्टॉप करावा. सामना करणार आहेत अंकित. पहिला बॉल आता बघू टाकणार काय आहेत होतंय. राजेश पांडे. अंकित स्ट्राइक वर. पहिला बॉल हा पहिला आणि हा 4 आहे. छगडा. षटकार. कॅच होती सावरकरला. जर थोडासा तो तिकडे असता तर. छगडा. बघूया. दुसरा बॉल चंद्राला लागून परत खाली आलाय आणि दुसरा एक रन. बॉल एक धावा. दोन दोन बॉल बॉल 7 धावा. 7 रन. तिसरा बॉल संकेत यांच्यासाठी. वाईड बॉल अतिरिक्त वाईड धाव. बॉल. 2 बॉल 8 धावा. हा विकेट घेतलेली. उत्कृष्ट. नेहमीप्रमाणे चांगली ओव्हर चांगली विकेट रेकॉर्ड आपला कायम ठेवलेला आहे. राजेश राजेश पांडे. उतरले आहेत रणांगणावर. राजेशचा सामना करणार आहेत मराठा फायटर्सचे राजेश. नाही, एजे यांनी खूप उत्कृष्ट कॅच पकडलेली आहे. खूप खूप आभार ना. नाही अभिनंदन. खूप खूप अभिनंदन त्यांचं. टीम साठी उत्कृष्ट अशी कॅच पकडली. कॅच सुटली होती. सेकंड अटेम्प्ट मध्ये ग्रॅब केलेली आहे. राजेश यांचा सामना राजेश करणार आहेत. फक्त एक रन. उत्कृष्ट अशी फक्त एक रन. बॉल सुंदर ओव्हर टाकताना अशा प्रकारे जाऊन स्वीप केलेला आहे. अंकित हार्ड हिटर. अंकित आता परत हा सिंगल. 10 रन Single. आलेले आहेत. 5 बॉल. अजून एक बॉल बाकी आहे. एक विकेट घेतलेली आहे. शेवटचा बघूया ball. शेवटच्या बॉलला विकेट मिळते का. सुंदर ओव्हर. 11 रन आलेले आहेत. हे मत रे मतले. त्यांच्या मानाने सुंदर नाही बोलता येणार कारण की त्यांनी याच्या आधी प्रत्येक वेळी 10च्या आत रन ठेवले होते. आता 11 रन दिलेले आहेत. हेमू मेरे सामने पहिली क्वालिफायर आहे. हेमंत अभी एक गाना सुनाने वाला प्रेशर है. असतं. बघूया नेक्स्ट बॉल कोण टाकते. नेक्स्ट ओव्हर कोण टाकते. संघाचे कॅप्टन प्रथमेशच्या इन्स्ट्रक्शन वरती स्वतः बॉलिंग टाकायला. 11 रन. एक ओव्हर एक 11 एक विकेट. एक विकेट. नवीन ओव्हर घेऊन येत आहे राहुल दादा राहुल इंगळे. राईट टर्म राऊंड 6 टू गो.
बॉल. पहिला बॉल नो आणि हा नो विकेट. बॉलला विकेट घेतली, रन दिला, बॉल काउंट केला, सर्वच केलं. राजेश यांनी थ्रो दिला, थ्रो काही व्यवस्थित नव्हता. हा 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 हा. बॉल काउंट झालाय. बॉल काउंट झाला, रन काउंट Run out झाला, मुळे. विकेट काउंट झाली. हॅलो हॅलो. थ्रो बरोबर नव्हता, पण पाठी कव्हरला आलेला प्लेयरने तो थ्रो पकडला आणि रनआउट केलेला नवीन आहे. बॅट्समन आहेत विशाल मोरे. विशाल मोरे नवीन बॅट्समन नॉन आलेले आहेत स्ट्राईकवर आहेत. आर्म रिलीज करताना. डॉट बॉल काढलेला आहे. धाव संख्या 2 बॉल 12 रन. खूप छान असा बॉल टाकलाय राहुलनी आणि स्वप्नील तितकंच यांनी छान उत्कृष्ट अडवलं असे आहे स्वप्नीलने. क्षेत्ररक्षण केलेले आहे. कसाही असो बॉल पकडला त्याला महत्व. राहुल यांचा उत्कृष्ट कमबॅक. सिंगल आलाय. 4 बॉल 13 रन, 2च धावा दिलेल्या आहेत. एक स्ट्राईकवर आहेत अतिरिक्त आता धाव. विशाल मोरे. एक पहिली अतिरिक्त धाव आणि 4 बॉल अंती 2 धावा दिलेल्या आहेत. 2 डॉट बॉट काढलेले. आणि अशा विशाल मोरे प्रकारे यांना कीपरला पंचांनी कॅच बाद देऊन घोषित विशाल केलेला आहे. मोरे आउट झाले आहेत. विशाल मोरेला पंचांनी बाद घोषित केलेला आहे. संघाची धाव संख्या 4 बॉल 13 रन 3 विकेट. नवीन बॅट्समन 4 बॉल 13 रन दिपेश भानुशाली. विकेट. बॉल झाले 13 रन. 4 बॉल 13 4 रन. बॉल. 4 बॉल. पहिला नो पंच होता. म्हणतायत चेक करा. पहिला नो काउंट झाले ना. पण थोडा वेळ गेम थांबवा. एक मिनिट दिपेश आहे. 5 बॉल 5 बॉल 5 बॉल 13 रन. 1 टू गो. पंचांची काउंटिंग चुकली नाही. नाही ते स्कोर बोर्ड रिफ्रेश होत होता म्हणून दिसली नाही. सुंदर असा उत्कृष्ट बॉल असा राहुल leg कडून. spin. सिंगलच काढण्यात यशस्वी झाले दिपेश. यांना माझ्या मते सिंगलच यांना मारण्यात काही अर्थ नव्हता, कारण की तुमच्या आधीच 3 विकेट गेलेले आहेत. राहुल यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. आणि परत एकदा सुरत एक्सप्रेस आलेली आहे, बुलेट ट्रेन. मागच्या आणि वेळी आता सनी 210चा भानुशाली स्पीड यांचे फेवरेट प्लेयर जिगी बॉलिंगला आलेत. तर माईक मी त्यांना 210चा सोपवतो. स्पीड मगाशी रेकॉर्ड केला होता. बॉलिंगला तर जिगी अंकितने आलेले आहेत. टॅटू देखील काढला होता. अंकित नहीं है ना? आहे क्या? आएगा तभी ले. अंकित ने पहले बॉल पे टैटू निकाला था पिछले मैच में. बुलेट ट्रेन आलेली आहे आता बॉलिंग टाकायला. त्याचा बुलेट बॉल आणि अंकितचा बुलेट शॉट. आणि बॅट्समनला दिपेश भानुशाली आहेत. चष्मा थोडक्यात वाचला होता त्यांचा. बघूया दिपेश ऑरेंज कॅप काय करतायत. त्यांनी स्वतःच परिधान केली. खूप सुंदर शॉट असा दिपेश भानुशाली यांनी मारलेला आहे बुलेट ट्रेनला. ऑरेंज कॅपला साजेसा खूप असा सुंदर षटकार शॉट मारलेला मारलेला आहे. आहे. 2 ओव्हर 1 बॉल 20 रन 3 विकेट. 2 ओव्हर 20 रन. 2 ओव्हर 1 बॉल 20 रन. दोन ओव्हर 2 बॉल 21 रन. नो बॉल नो बॉल. ज्या रफ्तारने जिगी बॉलिंग टाकत मला आहे वाटतं तुम्हाला कंट्रोल थोडेसे ठेवावं लागेल घाबरलेले हातावर. होते. लाईन अँड लेंथ चुकले. अतिरिक्त धाव दिली. 2 बॉल 23 रन. खूप सुंदर शॉट असा दिपेश भानुशाली यांच्या दिपेशला सूर बॅटने आलेला गवसला आहे. होता. जो त्यांचा सूर गायब झाला होता. दिपेश भानुशाली हे आता आउट झालेले आहेत. कॅच पण घेतली. त्यांनी चांगले 2 सिक्स मारलेले आहेत.
अक्षय साजेकर मॅच यांनी मध्ये त्यांनी catch चांगला घेऊन कमबॅक केलेलं होतं आणि चांगले दीपेश खेळले आहेत भानुशाली ते. याला पवेलियन मध्ये पाठवलं आहे. दीपेश भानुशाली या संघाचं एक वैशिष्ट्य बघा, पहिला बॉलर आला 1 विकेट घेतली, देवेंद्र दुसरा पाटील बॉलर आला 1 विकेट घेतली, तिसरा बॉलर आला 1 विकेट घेतली. संघाची धावसंख्या 29, 4 विकेट, 4 बॉल, 2 ओव्हर 4 बॉल, 29 धावा, 4 विकेट. बघूया देवेंद्र पाटील काय करतोय. जिनेश 5वा चेंडू घेऊन येत आहेत. नाही नाही मारेल याला, नाही मारणार. मी बोललो ना याला नाही मारणार. मगाशी गालावर टॅटू, आता पायावर टॅटू. दीपेश भानुशाली यांनी अंकित अजून क्रीज वरती आहे, काही सांगता येत नाही. जिगिनी जर डायरेक्ट हिट मारला असता तर आउट होतं. कॅप्टन अपील आउट होते करताना स्वतः. स्वतःच थोडस एक लक्ष द्यावं की आपण बॉल स्टंपने पाडलाय, अंगाने पाडलाय. नुसती स्टंप पाडून अपील करायची म्हणून अपील करू नये. प्रथमेश मागच्या मॅचचा स्टार, 3 ओव्हर 31 धावा, 4 विकेट. आणि मागच्या मॅचचे स्टार देवेंद्र पाटील हे पण उतरले आहेत, सो त्यांना ही क्रेडिट द्यावी लागेल. चांगले बॅटिंग करतायत ते. हो हो, नक्कीच नक्कीच मागची मॅच त्यांच्यामधून निघालेली आहे. नक्कीच. देवेंद्र मगाशी आले होते, प्रथमेश आता आले म्हणून प्रथमेश यांचा मी उच्चार केला. बघूया अंकित काय करतायत. 3 ओव्हर 31 धावा. षटकार 4 4 4 वरती 4 आहे. लागलेला आहे बॉल. 4 आहे. दिलेला आहे. अंपायरचा निर्णय 4. नियो नियो पस ए नियो 17 बॉल मध्ये 26 धावा हव्यात. अंकित हा आउट झालेला आहे. त्यांचा मेन आत्महत्या प्लेअर केली, गेलेला आहे. आत्महत्या. आत्महत्या, गरज नव्हती तो शॉट अंकित खेळलेला आहे. परब हे आता आउट झालेले आहेत. त्यांचा मेन प्लेअर, संघाला 17 बॉल मध्ये 26 धावा होत्या. त्यांचा जो खास अंकित जर मित्र आहे थांबले असते, प्रथमेश तर ते नक्कीच साध्य करू शकले असते. यांनीच घेतलेला आहे. बॉल दिला पट्ट्यात, अंकितला वाटला आहे लॉलीपॉप, पण भेटला त्यांना गोलीपॉप. आता 16 बॉल 26 रन हवेत. प्रथमेश 2 बॉल 35 प्रथमेश धावा. 16 बॉल 26 रन. बघूया, आनंदने पण मगाशी षटकार मारले होते. बघूया काय करतात. अंकित थांबला असतं तर नक्कीच हे शक्य होतं. आत्महत्या करून आलेले आहेत. नाही, पण स्वतः कॅप्टनही उतरलेले आहेत. मागे कॅप्टननीच मॅच काढलेली आहे, तर तुम्हाला कॅप्टनला क्रेडिट द्यावंच लागेल. हो, क्रेडिट त्यांनी माझ्याकडून घ्यावं मॅच जिंकून. गडबड गडबड गडबड, घाई घाई घाई. सावकाश. अति घाई मॅच संकटात नाही. नाही. अति घाई हातातून मॅच नाही. पण अजून 14 बॉल मध्ये 25 रन हवेत. 4 बॉल मध्ये 36 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक चालू आहे. आपटाआपटी चालले. बॉल कुणाचा, पकडतय कोण. प्रथमेश bowler तिकडे यांचं डोकं रागवतोय. गरम झालेलं आहे. हातातली मॅच आहे. शांतताने मॅच खेळावी त्यांनी. 13 बॉल 24 रन हवेत. 13 बॉल 24 रन 5 पाहिजे. बॉल 37. 1 टू गो. फिल्डिंग चेंज करताना कॅप्टन. आउट आहे, आउट आहे. आनंद दादा हा आता आउट झालेला आहे. चांगला खेळाडू आहे प्रथमेश, पण राग राग का करतो मला समजत नाही. तो प्रेशर मध्ये खेळतो आहे, पण त्यांनी चांगली विकेट घेतलेली आहे. मॅच हातात आहे, विकेट गेलेले आहेत. समोरच्या संघाच्या चिडचिड करून काय भेटणार आहे. स्कोर रिफ्रेश हो रहा है. हेमंत आलाय. 37 धावा झालेल्या आहेत 4 ओव्हर मध्ये. 12 बॉल मध्ये 24 रन हवेत. 12 बॉल 24 शक्य आहे. बघूया विनायक कशा प्रकारे गोलंदाजी करतात. DK दादा देखील उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात.
अजून पण त्यांचा कॅप्टन मराठा फायटर्सचा कॅप्टन फील्ड वरती आहे. अजून पण पॉसिबल आहे मराठा 12 फायटरला बॉल. मॅच जिंकण्यासाठी. 12 बॉल 24 रन देवेंद्र काही पाटील शक्य आहे. यांच्या हातामध्ये आहे मॅच. कमिटीने नेक्स्ट मॅचची ते टॉस उडून केपेबल घ्यावी. आहेत ही मॅच काढण्यासाठी. कमिटी नेक्स्ट मॅचचा टॉस उडून घ्यावा. नेक्स्ट मॅचचा टॉस आउट आउट आउट. इकडे दिला. चुकीचा विकेट गेलेला आहे run out हा. वाचला. खूप तिकडे चुकीचा दिला, विकेट run out गेलेला आहे साध्य हा. झाला. बॅट्समन हे पूर्ण क्रेडिट ना मी बोलेल कॅप्टनचं आहे, कारण की फिल्डिंग त्यांनी तिकडे घेऊन लावली होती. बॉल बरोबर त्या फिल्डरच्या हातात आला आणि लास्ट विकेट आहे, लास्ट विकेट. जर ही विकेट गेली तर मॅच तुमची. पूर्ण क्रेडिट राहुल इंगळे यांचं. फिल्डर जागेवरती बोलवला, कमॉन जिगी कमॉन, लास्ट विकेट आहे. त्याच्या हातात बॉल गेला आणि रनआउट आला. हा देखील विकेट होता. पण देवेंद्र पाटील अजून त्यांचे कॅप्टन स्वतः आहेत. 4 बॉल ते कसेही मॅच 4 फिरू ओव्हर. शकतात. 2 बॉल 38, 10 बॉल 23 पाहिजेत. शेवटचा विकेट. 9 बॉल 22 रनांची आवश्यकता. 4 ओव्हर 3 बॉलात 39 रन झाल्यात. 7 विकेट. शेवटची विकेट बाकी आहे. बघूया केतन कसा प्रसंग अवदान राखतायत. बाय हुक और बाय क्रुक ही कॅच पकडायला पाहिजे होती एजे यांनी. 4 गेला असता तरी चालला असता. कॅचला जाण्यात मॅच होती. 8 बॉल मध्ये 21 रन. अरे रे रे रे, स्टंप कुठे गेले बघा. एवढं काय स्टंप उडवायची गरज नाहीये. स्टंप कळव्यावरून Stump- विटाव्याला गेलेत. जरा ट्रेनने मागून घ्यावेत. आता आमची मॅच आहे. अलगद जरी लावला बॉल तरी विकेट भेटणार आहे. एवढ्या जोरात मारायचं काही कारण नव्हतं. टॉस उधरी लेगा. 4 ओव्हर 5 बॉल 40 धावा. 7 बॉल मध्ये 21 रन. सहा बॉल मध्ये 20 रन हवेत. बघूया काय करतायत. षटक कोण घेऊन येतात ते बघूया. मला वाटतं स्वप्नील घेऊन येतील षटक. 6वं आणि अंतिम षटक. 6 बॉल मध्ये 20 रन डिफेंड करतायत का बघूया. देवेन स्ट्राईकवर आहे. 6 बॉल मध्ये 20 रन हवेत. 6 बॉल में 20 रन. 6 बॉल मध्ये 20 रन. स्वप्नील षटक घेऊन आलेत स्वप्नील. आपल्या इथे सर्व उपलब्ध आहे. अतिशय सिंगल से संतुष्ट. 5 बॉल में 19 रन. गचाळ शॉट होता. 5 बॉल 19 धावांची आवश्यकता. अंपायर डिसिजन घेतील. 2 बॉल 43 धावा. बैकफुट पे फंड किया है. डायरेक्ट हिट की ट्राई दिनेश द्वारा. 3 बॉल 44. 3 बॉल मध्ये 17 धावा हव्यात. 3 बॉल 17 3 सिक्स. बघूया केतन मारतायत का आणि स्वप्नील ते खातायत का. वाईड बॉल. तरी 3 बॉलात 3 षटकार मारायचे केतन यांना. केतन देत आहेत का. लॉफ केला है. बाउंड्रीला फिल्डर कॅच. पहिला संघ फायनलला गेलेला तेजस टायगर्स यांचा. पहिला संघ WPL 3 च्या अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन मराठा बॉयज. वॉरियर्सने त्यांचं मनोबल हरवणे पुन्हा त्यांना परत एकदा एक चान्स आहे.
चला पुढची मॅच जिंकणाऱ्या संघाचं अभिनंदन, सेकंड हारलेल्या संघाचं अजिबात होप्स त्यांनी हरू नये. त्यांना परत एकदा एक चान्स आहे. सेकंड क्वालिफायर बी ग्रुप जम्पर्स वर्सेस 9 वॉरियर्स. पहिला संघ शुभम पांडे फायनलला गेलेला. शुभम पांडे यांनी मैदानात यायचंय. पहिला संघ शुभम फायनलला पांडे गेलेला मैदानात यायचंय. अर्बन स्मॅशर्स आणि दुसरा संघ फायनलला गेलेला तेजस टायगर्स.